एकाच व्यक्तीची अनेक वेळा नावं कशी आली याबाबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल। नालासोपाऱ्यात एकाच व्यक्तीचा 6 वेळाच नाही तर एका व्यक्तीचे 21 वेळा पूजा सिंग, 63 वेळा अभिषेक सिंग, 47 वेळा सुनील यादव, 53 वेळा अशी नावे आली आहेत। ही नावे कुठून आली? येऊन परप्रांतीयांचीच नावं का आधी? मराठी माणसाची नावं का नाही आली? याबाबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत। 75,000 मतं नालासोपारा 132 विधानसभा मतदारसंघात लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत वाढली। एखाद्या मतदारसंघामध्ये खास करून ग्रामीण भागातल्या 75,000 वोट नाही, आमच्याकडे 75,000 मते वाढली आहेत। उगाच 4 महिन्यात एवढी 75,000 मते वाढतात। तुम्ही बघितलं असेल, सुषमा गुप्ता हा फोटो सहित 6 वेळा आला। नालासोपाऱ्यामध्ये पूजा सिंग 63 वेळा नाव आले आहे। आता मला सांगा, तुम्ही फोटो चेक करायचा आहे, मी बोलतोय अवैध बोलायचं नाही। सुनील यादव 53 वेळा, अखिलेश सिंग 47 वेळा यांचे फोटो चेक करायचे आहेत। पण एखादा पाटील, राहुल, हितेंद्र ठाकूर यांची डबल पण नावं येत नाही। हीच नावं कशी काय एवढी 6 वेळा फोटो तेच सिलेक्शन आली आहेत? कमिशनकडे धक्के खाऊन, पण म्हणजे तहसीलदार प्रांतांकडे धक्के खाऊन छोटा फॉर्म भरून लाईनीत उभं राहून फॉर्म दिला तर ती नावं येत नाही। मग इलेक्शन कमिशन कुठेतरी बाहेरून नाव ऑनलाईन घेतं का, असं सवाल माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला आहे। ते काय म्हणाले ते तुम्हीच ऐका। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। गेल्या लोकसभेला विधानसभेला आम्ही दाखवलेले फोटो ते अजून चाललेले आहेत। ती सुषमा गुप्ता नावाची कोण महिला, ती जीवदानी माता, चाळीमध्ये राहतच नाही, तिचे 6। एक नाव आहे पूजा सिंग, 63 वेळा नाव आहे, फोटो चेक करायचे। दुसरा आहे सुनील यादव, 53 वेळा नाव, आणि तिसरा आहे अभिषेक सिंग, 47 वेळा नाव। आपण लाईनीत उभं राहून नावं नोंदवली, स्वतः फॉर्म भरून दिला, त्यांची नावं येत नाही। पण ही कोणती ऑनलाईन नावं येतात? आणि मला एक कळत नाही, पाटील, राऊत, ठाकूर अशी न नावं येतात, सिंग, गुप्ता, यादव अशी परप्रांतीय नावं कुठून नोंदवली जातात का जे ऍड्रेसवरच नाही मिळत? सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे, काय यांना शोधायचे कुठून आणि कोण टाकतो नावं? ही सगळी गुप्त नावं येतात कुठून? सुषमा गुप्ता सारखे गुप्त नावं येतात कुठून? तो खरं तर इलेक्शन कमिशननी सिरियसली विचार केला पाहिजे, फिजिकल सर्वे केला पाहिजे। फिजिकली लोक कोण राहतात नावं नोंदवा ना तुम्ही। ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सगळ्यांची मदत घेऊन नावं एक डोकी मोजून, म्हणजे बोगस नावच राहणार नाही। पण तुम्हाला ते करायला वेळ नाही मिळत, तुम्ही ऑनलाईन आणि याच्यावरच बघणार, आणि त्याच्यावर मग उपयोग काय? इलेक्शनच बंद करा ना। त्यापेक्षा कोणते उमेदवार आणायचे आहेत ते इलेक्शन कमिशननी ठरवायचं आणि दाखवून टाकायचं, विषयच संपेल।